नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण केस गळण्याची कारणे काय आहेत ते बघितले। ह्या व्हिडिओमध्ये आपण केस गळू नयेत म्हणून काय उपाय करावेत हे बघूया। आयुर्वेदामध्ये केश हा अस्थिधातूचा मल सांगितलेला आहे। मल हा काही प्रमाणामध्ये बाहेर पडतो, त्यामुळेच काही प्रमाणामध्ये केस गळणे हे नैसर्गिक आहे। परंतु जर केस गळण्याचे प्रमाण खूप जास्ती होत असेल किंवा त्या ठिकाणी नवीन केसांची निर्मिती होत नसेल तर हे घातक ठरू शकते। त्यामुळेच तर केस गळणे किंवा टक्कल पडणे अशा समस्या उद्भवतात। केसांसाठी व्यक्तीचे वय, त्याची प्रकृती, त्याला असलेले इतर आजार, त्याचे केसांचे स्वरूप, स्त्रियांच्या बाबतीमध्ये पाळीच्या समस्या इत्यादी अनेक गोष्टींचा साकल्याने विचार करणे गरजेचे आहे। प्रत्येक व्यक्तीचे केस गळण्याचे कारण वेगवेगळे असते। हे कारण शोधून त्यावर चिकित्सा केल्यास केस गळण्यावर नक्कीच यश मिळते। केस गळत आहेत याचाच अर्थ शरीरामध्ये काहीतरी बिघाड झाला आहे, काही दोषांचे असंतुलन निर्माण झाले आहे किंवा इतर काही आजार उद्भवलेले आहेत। अशा वेळेला जर दोषांचे साम्य प्रस्थापित करून आजारांची चिकित्सा केली तर केस गळण्यावरची ही सर्वप्रथम चिकित्सा होय। कुठलेही सौंदर्य हे आतून यायला हवे। वरून कितीही महागडे प्रोडक्ट्स वापरले तरी त्याचा फार फायदा होत नाही। केसांच्या आरोग्यासाठी देखील उत्तम पचन आणि परिपूर्ण सकस आहाराची गरज ही अतिशय महत्त्वाची असते। हा परिपूर्ण सकस आहार काय असणार आहे हे आपण पुढे बघणारच आहोत। आता आपण केस गळू नयेत ह्यासाठी काय काय काळजी घ्यावी ह्याच्यासाठीच्या उपाययोजना बघणार आहोत। सर्वप्रथम म्हणजे रोज नियमितपणे केसांना तेल लावावे। रोज 5-5 थेंब रात्री झोपताना तेल कोमट करून ते केसांच्या मुळांना लावावे। पण त्यामध्ये जर ओला कोंडा होत असेल तर कोंडा कमी होईपर्यंत तेल लावू नये। आता हे तेल कोणते असावे तर हे तेल खोबरेल तेल, तीळ तेल, एरंड तेल, ब्राह्मी जटामांसी सिद्ध तेल किंवा महाभृंगराज तेल ह्यापैकी कोणतेही तेल तुम्ही वापरू शकता। परंतु जेव्हा खोबरेल तेल, तीळ तेल, एरंड तेल हे जेव्हा आपल्याला वापरायचे असेल त्यावेळेला ते लाकडी घाण्यावरचे म्हणजेच नैसर्गिक प्रक्रियेने काढलेले असावे। केस धुताना वापरायचे पाणी हे उकळून कोमट करून गाळून घ्यावे। आपण मागच्या भागात बघितले की केस गळण्याची मुख्य कारणांमध्ये क्लोरीनयुक्त पाणी किंवा क्षारीय पाण्याचा समावेश होतो। तर उकळल्यामुळे ह्यामधील क्लोरीन आणि क्षाराचा अंश कमी होण्यास मदत होते। शरीरातील वाढलेले पित्त कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत। त्यासाठी आयुर्वेदातील पित्तज्ञ औषधींचा तसेच पित्त कमी करणाऱ्या आहाराचा वापर करावा। तसेच जर अँटीबायोटिक्समुळे केस गळत असतील तर 21 दिवस रोज रात्री झोपताना धनेजिरे 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवावेत आणि दुसऱ्या दिवशी ते धनेजिऱ्याचे पाणी घ्यावे। केमिकल्सचा परिणाम होऊन जर केस गळत असतील तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये काही विषज्ञ औषधी सांगितलेली आहेत। त्या विषज्ञ औषधींचा वापर केल्यामुळे केमिकल्सचा परिणाम केसांवरचा कमी होतो। सध्या मानसिक ताणतणाव हे केस गळण्याचे एक मुख्य कारण सांगितलेले आहे। त्यासोबतच ते इतरही अनेक आजारांचे कारण आहे। शक्यतो अशा वेळेला ताण टाळण्याचा प्रयत्न करावा आणि त्यासोबतच सकस आहार किंवा पुरेशी झोप घ्यावी। त्यासोबतच आयुर्वेदातील प्राणायाम, योग, ध्यानधारणा ह्याचा समावेश करावा। ताण टाळण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधी त्यासोबतच पंचकर्मामधील शिरोधारा, नस्य हे केल्यामुळे ताण टाळता येतो। आता आपण केसांबाबत कोणत्या गोष्टी टाळायच्या ते बघूया। सर्वप्रथम म्हणजे केसांसाठी अति तेल लावणे किंवा अजिबात तेल न लावणे ह्या दोन्हीही गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत। कारण अति तेल लावण्यामुळे किंवा अजिबात तेल न लावल्यामुळे ह्या दोन्हीमुळेही कोंडा होण्याचे प्रमाण खूप जास्ती वाढते। त्यामुळे केसांना रोज थोडेसे नियमितपणे तेल लावावे।
अति तेल लावल्यामुळेही केसांवर धूळ चिटकून त्यामुळेही कोंडा होण्याचे प्रमाण वाढते, किंवा अजिबात तेल न लावल्यामुळे केस कोरडे होतात आणि त्याच्यामुळे केस ठिसूळ होते. केस धुण्यासाठी अति गरम किंवा अति थंड पाण्याचा वापर करू नये. केस धुण्यासाठी जे पाणी वापरायचे असते ते हलके कोमट असावे. जर अति गरम पाण्याचा वापर केस धुण्यासाठी केला तर त्यामुळे केसांच्या मुळांना इजा पोचू शकते. त्यासोबतच केसांवर केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर टाळावा. केमिकलयुक्त शॅम्पू, कंडिशनर किंवा इतरही काही गोष्टींचा जसे की हेअर डाय हे केसांवर लावणे शक्यतो टाळावे. केसांवर उष्णतेचा वापर करू नये. त्यासोबतच ड्रायरचा अतिवापरही टाळावा. केस ओले असताना विंचरू नयेत किंवा उन्हामध्ये जाताना किंवा प्रदूषणापासून केसांचे संरक्षण करावे. केस मोकळे सोडून गाडीवर किंवा वाहनांवर प्रवास टाळावा. केस नियमितपणे स्वच्छ करावेत. दर 4 ते 5 दिवसांनी किंवा जर त्याआधीही केस खराब होत असतील तर केस नियमितपणे धुवावेत. रात्री जागरण करू नये. रात्री जागरण केल्यामुळे शरीरातील वात आणि पित्त खूप जास्ती प्रमाणामध्ये वाढते आणि त्यामुळे केस गळतात. शक्यतो रात्री 10 ते 11च्या दरम्यान झोपावे. त्यासोबतच दिवसाही झोपू नये. दिवसा झोपल्यामुळेही शरीरातील दोष वाढतात. आता आपण केसांसाठी कोणता आहार पोषक ठरतो हे बघूया. सर्वप्रथम केस गळण्याचे प्रमाण हे पित्त वाढल्यावर वाढते. त्यामुळे भिजवलेल्या काळ्या मनुका ह्या केसांसाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. रोज रात्री झोपताना 20 काळ्या मनुका भिजवाव्यात आणि त्या दुसऱ्या दिवशी सकाळी खाव्यात. त्यासोबतच खारीक हे केसांसाठी सुपर फूड आहे. रोज सकाळ संध्याकाळ एक काळी खारीक खावी. त्यामुळे केसांना आतमधून पोषण मिळते. त्यासोबतच ममरा बदाम हे देखील केसांसाठी उत्तम ठरते. रोज सकाळ संध्याकाळ 2-2 ममरा बदाम खावीत. हे भिजवून खाल्ले तरी चालतात. त्यासोबतच नाचणीचे पदार्थ जसे की नाचणी सत्व आहे, खीर आहे, हेही केसांना पोषक ठरते. आवळा हा केसांसाठी सर्वश्रेष्ठ आहे. कोणत्याही पद्धतीने आहारामध्ये आवळा घ्यावा. जसे की आवळा कँडी आहे, आवळा चूर्ण आहे, आवळा रस आहे, मोरावळा आहे, च्यवनप्राश आहे. ह्या कोणत्याही पद्धतीने आवळा आहारामध्ये घेतला तर त्याचा केसाला खूप जास्ती फायदा होतो. त्यासोबतच काळे तीळ आहेत, अळीव आहे, डिंक आहेत, डिंक आणि सुकामेव्याचा लाडू आहे. ह्याचाही केसांसाठी खूप चांगला फायदा होतो. गाईचे दूध, गाईचे तूप, कढीपत्ता, मेथी हेही केसाला फायदेशीर ठरतात. गाईचे दूध हे साखर न टाकता घ्यावे. त्यामुळे त्यामधील सर्व पोषणमूल्ये ही शोषली जातात. ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे आहार हा चौरस असावा. त्यामध्ये सर्व आहार घटकांचा समावेश असावा. केसांच्या बाबतीत कोणता आहार वर्ज्य करावा हे आपण आता बघूया. केसांच्या बाबतीमध्ये पित्त वाढवणारा आहार हा कमी केला पाहिजे. त्यामध्ये तेलकट, मसालेदार, तिखट, जास्ती आंबट, खारट असा आहार टाळावा. ज्याच्यामध्ये मीठ अतिरिक्त प्रमाणामध्ये वापरले आहे असे लोणचे, पापड, वेफर्स, सॉस, खारवलेले पदार्थ हे टाळावेत. त्यासोबतच बेकरी प्रोडक्ट्स जसे की पाव, ब्रेड आहे हे टाळावेत. फास्ट फूड, जंक फूड, फ्रोझन फूड हे टाळावे. त्यासोबतच अतिप्रमाणामध्ये चहा आहे किंवा तंबाखू आहे ह्याचा केसांना खूप जास्ती धोका असतो. आयुर्वेदामध्ये केसांच्या समस्येसाठी काही पंचकर्म सांगितलेली आहेत. त्यामध्ये बस्ती, विरेचन, शिरोधारा, नस्य, जलौकाचरण इत्यादीचा समावेश होतो. ह्यामध्ये नस्याचा खूप विशेष फायदा होतो. रोज रात्री झोपताना 2-2 थेंब गाईचे साजूक तूप किंवा अणुतेल जर नाकात घातले तर त्याच्याने केस गळणे कमी होते आणि त्यासोबतच नवीन केसांची निर्मिती होण्यासही मदत होते. शॅम्पूचे दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना माहिती आहेतच. त्यामुळे शॅम्पूच्या ऐवजी आपण काय वापरायचे हा नेहमी प्रश्न पडतो. तर शॅम्पूच्या ऐवजी आपण
केस धुण्यासाठी आणि केस स्वच्छ करण्यासाठी शिकेकाई, रिठा, त्रिफळा, मेथ्या, कढीपत्ता, नागरमोथा, बाकुची ह्या सगळ्यांचा काढा करून त्याने केस धुवावेत. त्यामुळे केस स्वच्छ होतात आणि केसांची मुळापासून पोषण होण्यासही मदत होते. तर आज आपण आयुर्वेदाच्या मदतीने केसांची निगा कशी राखावी हे बघितले. अशाच पद्धतीने आपण आयुर्वेदाने आपले आयुष्य समृद्ध करूया आणि हे आयुष्य सुखकर करूया. धन्यवाद.